समर, येऊ का? काकू ये ना, ये ये. शेवटी तुला रंग लागलाच. काय करणार आता, ही आजी आहे ना, या वयात सुद्धा इतकं खोडकरपणा तिच्यात कुठून येतो मला खरंच काही कळत नाही. हे सगळं तिच्यामुळे. पण मला कळत नाही तुला तो काळा रंग कसा काय लागला? हा, तो काळा रंग नाही नाही, तो काळा रंग नव्हता. तो ते सगळे रंग मिक्स झाले होते ना, तो उडाला माझ्यावर. आणि मी सुद्धा आज पहिल्यांदा इतके रंग खेळलो. दरवर्षी आनंद असायचा, तो मागे लागायचा म्हणून मी रंग लावून घ्यायचो. मग ती सगळी होळीची गाणी म्हणत बसायचो आणि वर्षातला तेवढा एकच सण बरं का, म्हणजे रंग सोडून इतक्या उत्साहाने खेळायचो. आणि स्वानंदी मॅडम सुद्धा ना बरोबर नको तेव्हा आजीच्या पार्टीत सामील होतात. आणि आजी सुद्धा स्वानंदी मॅडमच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी करून घेते, कारण त्या नकार देऊ शकत नाहीत आजीला. पण खरंच सांगते, ह्या वेळेचा हा होळीचा इव्हेंट ना खूपच भारी झाला, खूपच छान. मला असाही फार मूड नव्हता, आनंद पण नाहीये, त्यामुळे मला असं वाटलं की हा सण काही मी साजरा करू शकणार नाही. पण स्वानंदी मॅडमनी इतक्या सगळ्या गोष्टी इतक्या उत्तम पद्धतीने अरेंज केल्या होत्या की त्यानिमित्ताने मी लोकांमध्ये येऊन तरी बसलो, नाही तर पूजा करून मी गपचूप रूम मध्ये बसलो असतो. खरं आहे तुझं. स्वानंदीने ना अगदी विचार करून चोख तयारी केली. चोख म्हणजे अगदी सगळं चोख. पण तरी जरा सोहळा थोडस जास्तच साजरा झाला असं मला वाटलं. आपलं म्हणजे मला थोडी काळजी वाटली रे, एवढंच. कसली काळजी? जाऊ दे. नाही म्हणजे परत मी बोलले तर माझं तोंड दिसेल. काही नाही. काकू, तू माझ्याशी बोलू शकतेस, मला खरंच काही वाटणार नाही. आणि काकू, एका घरात जेव्हा 4 माणसं राहतात तेव्हा मतभेद हे होणारच. एखादी गोष्ट जर तुला पटली नसेल ना तर तू मला नाही. नको जाऊ दे, नको. नाही तर उगाच स्वानंदीला काय सगळ्यांनाच वाटेल की सासू सुनेला बोलते म्हणून. नाही वाटणार काकू, सांग. बघ, सगळं छान झालं, पण मला एवढंच म्हणायचं होतं की आपल्या घरात इतकी वर्ष नोकर चाकर आहेत, स्टाफ आहे. आपण त्यांना हव्या तेवढ्या सुट्ट्या देतो, हवा तेवढा पगार देतो, त्यांच्याकडनं कामं करून घेतो. म्हणजे फार त्यांच्यावर काही लादत नाही असं. पण हां, त्यात आता अंशुमननी जी चूक केली ती खूप भयंकर होती. त्याबद्दल मी अंशुमनला पाठीशी घालणारच नाही. पण आपण कधीच त्यांच्याशी वाईट वागत नाही. बरोबर. मग आपण त्यांना आपल्या बरोबरीने का बसवावं, म्हणजे आपण डोक्यावर का चढवावं त्यांना? हे बघ, प्रत्येकाचं माझ्या मते ना एक स्थान आहे, त्याला तिथेच ठेवावं ना. कशाला आपण त्यांना फार त्यांच्याशी जवळीक करतोय? म्हणजे मला असं म्हणायचं की माणूस मुळातच आळशी असतो, कामचुकार असतो. आणि त्यातून नोकर, त्यांना कामात सूट हवीच असते. कामचुकारच असतात ते. काकू, आपण त्यांना कामात सूट दिली नाहीये, आपण फक्त त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलंय. मला सांग, आजपर्यंत आपण आपल्या बरोबर काम करणाऱ्या या सगळ्या माणसांचं कधीतरी कौतुक केलंय का ग? आपण जर त्यांना सांगितलं की अरे, आज किती घर तुम्ही स्वच्छ झाडलत, किंवा भांडी किती स्वच्छ साफ केलीत, आज गाडी किती छान चालवलीत, तर त्यांना नाही का बरं वाटणार? आपली सुद्धा अपेक्षा असते ना की कोणीतरी यावं आणि आपल्या कामाचं कौतुक करावं. मग त्यांना असं वाटत नसणार? मग आपण जर त्यांचं कौतुक केलं तर ते सुद्धा तितक्याच आपुलकीने आपली कामं करतील. आणि हा फक्त एक विचार आहे, बस, बाकी काही नाही. ठीक आहे, मग आता काय बोलणार मी? हे बघा, तुला जर पटलं नसेल ना तर नाही, तसं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांच्यात आणि आपल्यात ना अंतर ठेवायला पाहिजे. म्हणजे आपण नोकरांना फार जवळीक करू नये, एवढंच माझं म्हणणं आहे. हे बघ, स्वानंदी खूप चांगली आहे, तिचा हेतूही चांगला आहे. पण आपण सगळं चांगल्या भावनेने करावं. आणि कोणी सांगावं समोरच्याच्या मनात काय येते? हेच नोकर उद्या म्हणतील की हे आपल्याशी सगळे चांगले वागतात आणि ह्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील. आता समोरचा आपला गैरफायदा घेऊन आपल्याला कसं लुटायचं ह्याचा विचार करत असायचा. आनंदचं काय झालं? हेच झालं ना. एक मिनिट, म्हणजे हार त्यांनी सोडला, त्यांनी तो निकिता
ताईंच्या पर्समध्ये टाकला आणि त्यांनी त्या दोघांना अडकवलंय. बहुतेक. मॅडम अहो हे सगळं ऐकून ना मला खूप धक्का बसला, म्हणून मी तिथून निघून गेले. पण अंशुमन सर माझ्या मागे आले आणि त्यांनी मला धमकावलं आणि मारलं. मॅडम खरं तर त्यांच्याच भीतीने मी ही नोकरी सोडली आहे. नाहीतर तुम्हाला माहिती आहे ना की माझा तुमच्या कुटुंबावर किती जीव येते. आता मी तिथे काम करत नाही म्हणून म्हटलं की तुम्हाला सगळं खरं सांगून टाकावं. कारण तुम्ही, समर सरांनी आणि आजीने खूप केलंय माझ्यासाठी. खाल्लेला मिठाला तर झाकलंच पाहिजे ना मॅडम. पण मॅडम मी हात जोडून तुम्हाला विनंती करते की प्लीज माझं नाव कुठे मध्ये येऊ देऊ नका. नाहीतर ते सर मला, प्लीज मॅडम. डोंट वरी, तुला काही नाही होणार. तू फक्त हे समर सरांसमोर बोलशील. नाही नाही मॅडम, तुम्ही दुसरं काही मागा, पण हे नका सांगू. मी जर समर सरांना सांगितलं ना तर ते अंशुमन सरांना सरळ विचारतील आणि मग त्यांना कळेल की मी सांगितलंय. मॅडम मला खूप भीती वाटते, प्लीज. ओके ओके, शांत हो. एवढी पॅनिक नको होस. तसंही त्यांना फक्त सांगून गोष्टी नाहीच पटत, त्यांना पुरावा लागतो. ठीक आहे, पण निदान मला हे तर कन्फर्म झालंय सगळं. खूप गोष्टी असणार आहेत ह्याच्यामध्ये आणि त्या पुराव्या सकट शोधाव्या लागणार आहेत. थांब जरा. हां हॅलो. तुम्ही फोन लाऊडस्पीकरवर टाकता? एक मिनिट, आज जातो, एक मिनिट. ए समंदी वहिनीचा फोन आहे. स्पीकरवर टाक. आहे. बोल. ऐका ना, तुम्ही दोघांनी मला नीट आठवून सांगा, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही दागिने घेऊन येत होतात तेव्हा एक्झॅक्टली काय काय घडलं? का असं का विचारते, काय झालंय? कारण आहे, तुम्ही मला नीट आठवून सांगा. तुम्ही वाटेत कुठे थांबला होतात किंवा रस्त्यात कुणीही तुम्हाला भेटलं होतं? नाही भेटलं तर तसं कोणीच नाही. मी ज्वेलर्सच्या शॉपमधून सरळ घरीच आलो. नक्की? हो अर्थात. अगं मी गाडी पार्क केली पार्किंगमध्ये, वरती आलो, निकिता रेडी होती, मी चेंज केलं आणि तुमच्याकडे यायला निघालो. आनंदरा एक मिनिट, मला सांगा, तुम्ही घरी जाताना तो बॉक्स वर घेऊन गेला होतात? नाही, गिफ्टचा बॉक्स आणि ज्वेलरीचा बॉक्स दोन्ही गाडीतच होतं. गाडीतच होतं. हाराचा बॉक्स गाडीत राहिला होता. हो. मला ना काही गोष्टी डोक्यात येत आहेत, पण मी आता फोनवर नाही बोलत. मी तिथे येते आणि भेटते तुम्हाला. ओके ठीक आहे, ये. रोहिणी, खरंच थँक्यू. तुला माहित नाही तू किती मोठी मदत केली आहेस. तुझ्या या सगळ्या बोलण्यामुळे ना आम्हाला एक दिशा मिळाली. तुला कधीही काही वाटलं, कसली गरज भासली तरी मला सांग. आणि तुला माहिती आहे ना, या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे असणार आहेत. मॅडम समर सर आणि आनंद सर खूप चांगले मित्र आहेत. मी इतकी वर्ष बघतेय त्यांना. त्यांनी खूप केलं स्टाफसाठी. त्यांची मैत्री फक्त पूर्वीसारखी होत्यात, दुसरं काही नकोय मला. सगळं आधीसारखं होईल, मी शब्द देते तुला.